नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आपण आहोत एकविरा मातेच्या गडावर कारला येथे। चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा आणि देवी आईचं दर्शन घ्या। जय माता दी। कारला निवासिनी शक्तिदायिनी एकविरा आई महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता, हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा म्हणजेच आदी माता रेणुका ही परशुरामाची माता होय। परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र कीर्ती मिळवली, म्हणून एक वीरपुत्राची आई म्हणजेच एकविरा माता। प्रत्येकाच्या मनातल्या प्रत्येक इच्छा देवी आई पूर्ण करते आणि जो पण भाविक आपला नवस बोलतो देवीला, तर बघा इकडे पायथ्याशी तुम्हाला ह्या सर्व विविध प्रकारच्या टोपल्या भेटतील। जो जसा नवस घेतो तशा रीतीने हा भाड्याने इथे टोपल्या दिल्या जातात आणि भाविक इकडनं त्या गडावर घेऊन जातात। या परिसरातील देवीला वेहरगावची यमाई, अंबा माता किंवा परशुराम माता रेणुका असे म्हटले जाते। नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे। तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा आणि एकविरा आईचं दर्शन घ्या। एकविरा आईचा उदो उदो। चला चला। चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते। या दोन्ही यात्रेत कोकणातील कोळी बांधवासह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात। हे मंदिर पांडवांनी बांधल्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे। वनवासात असताना त्यांनी एकविरा आई मंदिर बांधले। त्यांच्या समोर एकविरा माता आली म्हणून त्यांनी हे मंदिर बांधले असे म्हणतात। कथेचा मनोरंजक भाग आहे की एकविरा देवी त्यांना त्यांच्या कार्याची नैतिकता तपासण्यासाठी हे मंदिर रात्रभर बांधण्यास सांगितले। एका रात्रीत मंदिर बांधण्यात पांडवांना यश आले। एकविरा देवीने पांडवांना वरदान दिले। तिने त्यांना आशीर्वाद दिला की त्यांच्या गुप्त वनवासात ते कोणालाही सापडणार नाही। आईच्या मंदिरा शेजारी प्राचीन बौद्ध इतिहास प्रसिद्ध कारला लेणी आहेत। येथे शिल्प, चैत्यगृह, बौद्ध शिल्प, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुफा, सभा मंडप, भिंतचित्र, शिलालेखनासाठी या लेणी जगप्रसिद्ध आहेत। त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी आणि आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात। इंद्रायणी नदी, विसापूर, लोहगड, तुंग हे नयनरम्य गड किल्ले कारला गडावर चढताना दृष्टीस पडतात।
बघा एकविरा आईचा म्हणजे फोटोज एवढं सुंदर आणि अप्रतिम, प्रत्येक फोटो मध्ये एकदम जिवंत अशी आपल्याला देवी आई दिसणार. आणि हे देऊळ, हे जे दुकान आहे दादा, हे दुकान कुठे आहे? 5 पायरी मंदिरासमोर. बघा एकदम समोर 5 पायरी मंदिर आहे एकविरा आईचं, आणि बरोबर त्याच्या समोर हे दुकान आहे. आणि रेट्स पण खूप रिझनेबल आहे त्यांच्याकडे. आई एकविरेच्या सर्व भक्तांना उदंड आयुष्य लाभो हीच एकविरे चरणी प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला एकविरे आईचं दर्शन घडेल. एकविरे आईचा उदो उदो. जय एकविरा.